नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. काल तर पूर्ण दिवस माझा पेनमध्येच गेला. मग मी रिकामी नाही बसली. मी काय केलं, म्हणजे पोट तर इकडे दुखतच होतं, सगळ्या गोष्टी म्हणजे आजही आहेच पेन. 2-3 दिवस तर माझं राहतं, 2-3 दिवस का 4 दिवसपर्यंत माझं पेन राहतं. पण थोडं हलकं म्हणजे पहिल्या दिवशीच्या कंपॅरिझनमध्ये तर आज थोडं कमी आहे. तर मी रिकामी नाही बसली तर मी सांगते, नेल पॉलिश लावलं, थोडे एक्सपेरिमेंट केले, बाकीचे कामं केले, बसल्या बसल्याचे जे कामं असतात ना माझे सगळे करून टाकले. आणि मग आज थोडं फ्री वाटत आहे. आज खूप दिवसानंतर मी पोनी बांधली, कारण मला आज हेअर वॉश करायचं आहे. संध्याकाळी करेल हेअर वॉश. आणि मग माही सकाळी जेव्हा ट्युशनला गेली त्यावेळेला ब्रेकफास्टमध्ये हे बनवलं होतं, काय म्हणतात त्याला, उपमा. तर तो आता गरम करते आणि अद्विकला सगळ्यांना देते. आणि हो, आत्ता मी ही लिपस्टिक बघितलं तर खूप छान वाटतं यार. लिपस्टिक खूप दिवसात आणून ठेवलेलं आहे, पण यूजच नव्हतं केलं. मी म्हटलं कसं वाटेल काय. एक दिवस लावून बघितलं ज्या दिवशी आलं हे लिपस्टिक, पण त्यानंतर लावलंच नाही. पण आता मला लावल्यानंतर छान वाटत आहे. जर तुम्हाला शेड पाहिजे असेल तर थांबा, मी शेड घेऊन येते. हे आहे ते लिपस्टिक, फेसेस कॅनडाचं आहे, छोटंसं आहे मस्त. आणि याचा शेड फॉर शेड काहीतरी आहे. फर्स्ट कॉमेंटमध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. याचा शेड दाखवते मी तुम्हाला. यार हे खूप दिवस झाले ठेवलेलं आहे ना असं, तर हे असं रोटेट पण नाही होत आहे बरोबर. मला ही लावायला असं खूप जळ गेलं. हे बघ, मस्त शेड आहे यार. डेली यूजसाठी तर खूप छान आहे. तुम्ही जर ब्राऊन शेड लवर असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. डेफिनेटली घेऊ शकता. मी तर ब्राऊन शेड लवर आहे. मला खूप आवडतात ब्राऊन शेडचे टोन सगळे. ते हे बघा किती पूर्ण जाम झालेलं आहे. हे खूप जोर लावत आहे तरी आतमध्ये जात नाही. चला मी लावते. हे आज कृष्णा आणि गट्टू जात आहेत, तर ते पण वाईट वाटत आहे. ते पण काय करतील, ते माझ्यासाठी म्हणून 8 दिवस आणखी जास्त राहिले. कारण 8 दिवस आधीच जाणार होते. यांनी, मी, मुलांनी फोर्स करून त्यांना एक एक दिवस समोर लोटलं, तर त्या आत्तापर्यंत राहिलं आहे. पण आता त्याला पण काम आहे, तर कृष्णाला पण त्याचे डॉक्युमेंट्स हे ते जमा करायचे आहेत. मग पुढची ॲडमिशनची तयारी करायची आहे. त्या सगळ्या गोष्टी त्याला आता करायच्या आहे. गट्टूची पण 10th आहे, तर त्याचे पण क्लासेस सुरू होणार आहे लगेच. तर त्याला आता तिथे इकडनं गेल्यानंतर लगेच त्याला क्लास जॉईन करायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता कृष्णा कसा दुसरीकडे निघून गेला असता तर मग त्याचं येणं झालं नसतं, म्हणून मग मी त्याला यावेळेला थांबवून घेतलं. म्हटलं कमीत कमी यावेळेला तरी तुझं राहणं होणार. आणि हो, हे ड्युटीवरून आले होते आणि काय घेऊन आले दाखवते तुम्हाला. काय घेऊन आले तर त्यांचं कसं आहे, काही त्यांना असं कमी वाटलं घरात की हां हे असं पाहिजे आहे, तर ते लगेच घेऊन येतात. मला सांगायची पण गरज पडत नाही. तर त्यांनी हे टोपलं आणलं, कारण काकूंना काय होत होतं की भांडे जर जास्त झाले ना तर त्या दुसऱ्या टोपल्यामध्ये ठेवायची गरज पडत होती. म्हणजे दुसरं एक आणखी प्लास्टिकचं टोपलं आहे माझ्याकडे, आणि त्याला अशी छिद्र नाही आहे, तर त्यामुळे पाणी असं खाली जात नव्हतं. तर ते असं पाणी त्यातलं त्यातच राहत होतं. म्हणून मग यांनी हे मोठं आणलं. आणि याची क्वालिटी आता सध्या तरी बरी वाटत आहे, पण मला नाही वाटत ही जास्त दिवस टिकणार आहे म्हणून. पण ठीक आहे, आणलेलं आहे तर त्याच्यातच खुशी मानायची. म्हणून मग चांगलं वाटलं मला. आणि यांना सांगायची गरज नाही पडत, तर त्या गोष्टीचं मला चांगलं वाटते की कोणतीच गोष्ट सांगायची गरज नाही पडत, स्वतःहूनच घेऊन येतात, स्वतःहूनच करतात सगळ्या गोष्टी. तर हे, आणि शेंगदाणे म्हणत आहे, शेंगा पण आणलेल्या आहेत, ओल्या शेंगा भुईमुगाच्या. त्या पण आता भाजाव्या लागतील. मस्त मजा येते भाजून खाण्याची. आणि हो, आज तर सगळेच जण खुश असतील कारण RCB जिंकला. मला इतका इंटरेस्ट नाही आहे मॅच वगैरेमध्ये, पण ठीक आहे, थोडंफार असं आता हे आहेच, तर सेलिब्रेट आम्ही करतो. मागच्याही वेळेला झालं होतं तर आम्ही फटाके वगैरे इथे फोडले. तर हे घरी असले की मग थोडा एन्जॉय करतो. पण आज त्यांची ड्युटी होती संध्याकाळी, त्यामुळे मग ते नव्हते. आणि इथे मुलांच्यासाठी जे गेम आणलेलं होतं, तर मस्त गेम खेळत बसलेले होते. नंतर संध्याकाळी त्यांना निघायचं पण आहे, जेवण वगैरे करून घेतील, नंतर निघतील. माही ट्युशनवरून आल्यानंतर इतकी थकून गेली होती की ती लगेच झोपून गेली. तिला म्हणजे हातातली वॉच नाही काढणं, काय नाही काढणं, लगेच झोपून गेले. मी इकडे येऊन बघते किचनमध्ये जेवायला, तर थोडंसं होतं माझ्यासाठी उरलेलं, तर म्हटलं चला जेवण करू.
करून घेते. आणि कोणीतरी विचारलं होतं की ते पापड दाखव म्हणून, तर हे असे आहेत ते पापड. काल जे तळले होते मी ते पापड असे आहेत. म्हणजे याचा चुरा आहे, ते गोल गोल पापड असतात ना, तर त्याचे तुकडे आहेत हे. तर मला असं वाटतं ते तुकडे पडले असतील म्हणून ते त्यांनी डीमार्टला ते ठेवलेले आहेत. पण ते छान लागतात यार, खायला मस्त लागतात. जर तुम्हाला पण तिथे मिळत असतील तर नक्की घेऊन या, मस्त लागतात ते. नाही नाही नाही, तुला नाही जायचं आहे अरे. कृष्णा आणि हां, कृष्णा आणि हे चाललेलं आहे गट्टू. काय झालं? अच्छा, ही माझी पुमा सुरू आहे, तुझं घाल. हा, ती खूपच कम्फर्टेबल आहे. नाही नाही नाही, जागा नाहीये ना. अरे जागा नाहीये ना बाळा, नको ना, जागा नाहीये ना बाळा. ऐकत जा तू. हा ना, तेच तर ऐकत जा, कधी कधी ऐकत जा. हे बघ, त्यांनाच जागा नाहीये. नाही ना, मला बरं नाही अद्विक, नाही तर मी गाडीतच सोडून दिलं असतं त्यांना. दीदी जात आहे. नाही ना, ऐकत जा तू. हो, बाय बाय. ए, दिवाळीला येजो लवकर. चला बाय बाय. आणि घरी पोहोचल्यानंतर कॉल कर. सगळेजण म्हणत आहे अद्विक शाय होत्या म्हणते, एकदम जसं जसं मोठा झालेला आहे अद्विक शाय होत्या म्हणते. हो, असं आहे का? तुला असं वाटतं का तू माझ्या व्हिडिओ मध्ये येत नाहीये म्हणते, शाय होत आहे म्हणते, तो दिसत आहे म्हणते, असं वाटतं म्हणते की तू खूप शाय होत आहे म्हणून. नाही, पण असं नाही करायला पाहिजे. तू तर एकदम कॉन्फिडंट राहून ब्लॉग शूट करायला पाहिजे. माझा तर ब्लॉग शूट करून द्यायला पाहिजे. तू आधी कसं शूट करून द्यायचा, मस्त बोलायचा. हा, करत जाशील ना. सगळ्यांना विचार तुम्हाला माझे ब्लॉग आवडतील का म्हणून. म्हणून नाही, मला पूर्ण कॉपी नको करू. सगळ्यांना असं विचार की म्हणा मी जर शूट केलं मम्माचं आणि मी बोललो तर तुम्हाला माझं बोलणं आवडणार का, माझे ब्लॉग आवडतील का. माझे ब्लॉग नाही म्हणजे हा, तुझेच राहतील ना ते, तर विचार. आणि अद्विक तुझे दात का बरं असे 2 निघालेले आहेत म्हणजे सगळेजण म्हणतात. तर याचे 2 साईडचे दात येतच नाहीयेत. आता मला डॉक्टरला दाखवावं लागेल आता, कारण लक्षच नव्हतं आमचं. याचे आलेच नाही, त्याचे दातच नाही आले. आणि ते 2 इतके सुंदर दात होते अद्विकचे, एकदम बारीक दात होते. आणि हे अद्विकचे दात दुसरे यायला लागले ना तर बिलकुल एकदम खराब यायला लागले. ठीक आहे, ते होतील म्हणा, त्याचे चेहरा जेव्हा त्याचा मोठा होणार. माही दीदीचे पण असेच देत होते ते स्टार्टिंगला, जेव्हा दीदीचे आले ना ब्लॉग म्हणत दीदीचे जेव्हा दाता आले ना त्यावेळेला असेच दिसत होते ते, कारण तिचा चेहरा छोटा दिसत होता आणि दाता मोठे दिसत होते. आता तिचे दाता किती छान दिसतात, व्हाईट पण आहेत, बारीक पण दिसतात. तुझे पण तसेच दिसतील. आपण एक वेळ डॉक्टरला दाखवून देऊ की ते दात का नाही येत आहे. ही सुई दात ना, हे बघा पूर्ण म्हणजे छोटंसं येत आहे ना, पूर्ण नाही येते इकडनं तिकडनं. तर नंतर मग जेव्हा डॉक्टरला दाखवू ना तेव्हा माहीत पडेल आपल्याला रिझन त्याचा. आणि विचारलं नाही तू मग? विचार ना. तू शूट करशील का? पण करणार का? हा, तू शाय होत आहे म्हणते, मला नाही आवडलं ते की तू शाय होत आहे. असं नाही, तू तर खूप कॉन्फिडंट आहेस. नाही का? आहे ना, तेच म्हटलं की असं शाय नाही राहायचं, कारण एकदम स्ट्रॉंग बॉय आहे तू, एकदम कॉन्फिडंट बॉय आहे तू, है ना. हा, चल आता दीदी लवकर येते, मग तिकडनं आल्यानंतर मग तुला काहीतरी पाहिजे आहे ना बनवून. काय पाहिजे आहे? अच्छा, गोबीची भाजी नाही ना रे, दीदी नाही बनवून देऊ शकत गोबीची भाजी. मॅगी बनवून देऊ शकते दीदी. सध्याचा आता मला थोडा त्रास होत आहे. दीदी मॅगी बनवून देणार, मग मी बनवून देते तुला काय बनवायचंय. ठीक आहे, ओके. माही कृष्णा आणि गट्टूला सोडून आली आणि नंतर मग आमच्यासाठी सगळ्यांसाठी कॅन्डी पण घेऊन आली. मी पण खूप दिवसानंतर कॅन्डी खात होते, तर माझ्यासाठी पण आणली होती तिने. आणि हो, त्या दिवशी मी ते शुभम आणि वैभवच्या लग्नाबद्दल जे पण बोलली त्यामध्ये मी सगळं तुम्हाला शेअर केलं, तुमच्यासोबत सगळं सांगितलं. मला गरज पण नव्हती इतकं सगळं काही शेअर करायची, पण तरी म्हटलं आता तुम्हाला मी सगळी माझी लाईफ शेअर करते तुमच्यासोबत, तर म्हटलं चला हे पण शेअर करून द्यावं.
कारण क्युरिओसिटी सगळ्यांची होती की काय झालेलं आहे नेमकं, का नाही आलेत हे ते म्हणून मी सगळं काही सांगितलं तुम्हाला. त्यात जर तुम्हाला काही खोटं वाटलं असेल तर आता मी त्यासाठी काहीच करू शकत नाही, कारण मी तर खरं आहे जे ते सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये कोणीतरी म्हटले की नाही तू खोटी बोलत आहे असं वगैरे. जर तुम्हाला वाटलं मी खोटी बोलले तर तुम्ही ते समजू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि हो, दीपालीबद्दल नाही बोललेलं चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन तिच्याबद्दल वाईट बोलत असाल तर मला ते सहन होणार नाही. तर तिने जी रील टाकली म्हणते त्यावर तिचा घमंड दिसून येत आहे. तर मला असं वाटते की आम्ही अशी रील कोणाला उद्देशून नाही टाकत. मला असं वाटते की जे सॉन्ग आमच्या समोर येतात, जे ट्रेंडिंगवर असतात, त्यावर आम्ही एखादी क्लिप लावून देतो आणि आम्ही टाकतो. कोणाला उद्देशून आम्ही ती रील टाकत नाही आणि आमचा बिलकुल त्यामागे असा हेतू नसतो की कोणी आमच्यामुळे दुखावलं जावं. होप तुम्हाला लक्षात आलं असेल.